नमस्कार मित्रांनो, राज्यातील लाखो पेन्शनधारकांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षापासून पेन्शन वाढीची मागणी सातत्याने केली जात होती. वाढती महागाई, औषधोपचारांचा खर्च, दैनंदिन गरजेच्या वस्तू, वाढलेले दर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता पेन्शनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी विविध कर्मचारी संघटना आणि निवृत्त अधिकारी सातत्याने करत होते. अशातच आता पेन्शनबाबत एक मोठी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अनेक माध्यमांमध्ये आणि कर्मचारी संघटनेच्या बैठकीमध्ये पेन्शन वाढीबाबत महत्त्वाच्या घडामोडी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय घडलं आहे, कोणत्या पेन्शनधारकांचा याचा फायदा होऊ शकतो आणि सरकारकडून कोणत्या बाबींवर विचार सुरू आहे आणि अधिकृतपणे कोणती माहिती समोर आली आहे, हे सर्व आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सध्या सोशल मीडियावर आणि विविध यूट्यूब चॅनलवर पेन्शन वाढीबाबत अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही ठिकाणी हजार रुपयांची वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे, तर काही ठिकाणी विशिष्ट तारखेपासून नवीन रक्कम खात्यात जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची अधिकृत पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पेन्शनमध्ये बदल, वाढ किंवा नवीन नियम लागू करण्यासाठी शासनाचे अधिकृत निर्णय, शासन आदेश किंवा संबंधित विभागाचे परिपत्रक आवश्यक असते. त्यामुळे आज आपण केवळ उपलब्ध अधिकृत माहिती, कर्मचारी संघटनेच्या मागण्या आणि शासन स्तरावर सुरू असलेल्या चर्चेच्या आधारे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, पेन्शन ही लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ मासिक रक्कम नसते, तर ते त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आर्थिक आधार असते. नोकरीच्या काळात अनेक वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी पेन्शनवरच अवलंबून राहावे लागते. परंतु गेल्या काही वर्षात महागाई झपाट्याने वाढली आहे. औषधांचा खर्च वाढला आहे, रुग्णालयाचे बिल वाढले आहे, घरगुती खर्च वाढत चालला आहे, वीज, गॅस, अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे दर देखील वाढले आहेत. अशा परिस्थितीत जुनी पेन्शन अनेकांना अपुरी पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे विविध कर्मचारी संघटना आणि निवृत्त कर्मचारी संघटनांकडून सातत्याने पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. अलीकडे झालेल्या काही बैठकींमध्येही पेन्शनशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेमध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर भर देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. पहिला मुद्दा म्हणजे वाढत्या महागाईचा विचार करून पेन्शनमध्ये योग्य सुधारणा करावी. दुसरा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक सहाय्याचा विचार व्हावा. तिसरा मुद्दा म्हणजे पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यावर लवकरच निर्णय घ्यावा. आणि चौथा मुद्दा म्हणजे भविष्यातील वेतन आयोगाशी संबंधित निर्णय घेताना पेन्शनधारकांनाही न्याय मिळावा. आता अनेक जणांचा प्रश्न आहे, नेमकं पेन्शन वाढणार का? याचं उत्तर असं आहे, सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. काही कर्मचारी संघटनांनी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे, काही मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत, तर काही बाबींबाबत आर्थिक परिणामांचा अभ्यास सुरू असल्याची सांगितले जात आहे. मात्र अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत आदेशानंतर स्पष्ट होईल. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, विविध वयोगटातील ज्येष्ठ पेन्शनधारकांना अतिरिक्त लाभ देण्याबाबतही चर्चा होत असल्याचे काही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेषतः 80 वर्षावरील वृद्ध, तसेच 85 वर्षावरील, 90 वर्षावरील आणि 95 वर्षावरील आणि 100 वर्षावरील पेन्शनधारकांना अतिरिक्त टक्केवारी लाभ देण्याबाबत कर्मचारी संघटनाकडून मागण्या होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अधिकृत आदेश आल्यानंतरच निश्चित होईल. मित्रांनो, पेन्शन वाढीचा विषय हा फक्त आर्थिक नाही, तर तो लाखो कुटुंबाच्या जगण्याशी संबंधित आहे. कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसतो. पेन्शन वेळेवर मिळाली तरच औषधे, दैनंदिन खर्च आणि इतर गरजा पूर्ण होतात. यामुळे शासनाने या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी अपेक्षा अनेक निवृत्त कर्मचारी व्यक्त करत आहेत. आता पुढचा मोठा प्रश्न, जर शासनाने निर्णय घेतला तर त्याचा लाभ कोणाला मिळू शकतो? याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असली तरी सामान्यतः राज्य शासनाच्या नियमानुसार पात्र ठरणाऱ्या संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांनाच या निर्णयाचा लाभ लागू होतो. मात्र अंतिम पात्रता, अटी आणि अंमलबजावणीचे तपशील शासन आदेशातच स्पष्ट केला जातो. त्यामुळे कोणतीही अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा करा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढे काय होऊ शकते आणि पेन्शनधारकांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे आपण समजून घेऊयात. सध्या अनेक निवृत्त कर्मचारी संघटना शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या मते गेल्या काही वर्षात महागाईचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जवळपास प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. अशा परिस्थितीत निश्चित पेन्शनवर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे ते सांगतात. याच कारणामुळे पेन्शनमध्ये योग्य सुधारणा करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. मात्र येथे गोष्ट स्पष्ट समजून घ्या, कोणत्याही प्रकारची पेन्शन वाढ लागू होण्यासाठी केवळ चर्चा पुरेशी नसते. त्यासाठी शासन स्तरावर निर्णय होणे, अर्थसंकल्पीय तरतूद होणे
संबंधित विभागाने शासन आदेश काढणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असते. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवू नका. आता अनेक जण विचारत आहेत, जर पेन्शन वाढ झाली तर ती कोणत्या आधारावर होईल? याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. काही तज्ज्ञांच्या मते महागाईचा दर विचारात घेतला जाऊ शकतो. काहींच्या मते वयोनुसार अतिरिक्त लाभाचा विचार होऊ शकतो. तर काही कर्मचारी संघटनांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी समान पद्धतीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. परंतु या सर्व गोष्टींचा अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत आदेशावरच अवलंबून असतो. याचबरोबर आरोग्य सुविधांचाही मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. वय वाढत गेल्यावर औषधोपचारांचा खर्चही वाढतो. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी, डोळ्यांचे आजार अशा अनेक कारणांमुळे दर महिन्याला हजार रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे काही संघटनांनी आरोग्य सहाय्य निधी किंवा वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. याशिवाय काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता, इतर भत्ते आणि वेतन आयोगांशी संबंधित मुद्देही शासनासमोर मांडले असल्याची माहिती विविध वृत्तांमध्ये समोर आली आहे. मात्र कोणतीही मागणी स्वीकारली जाईल आणि कोणत्या मागणीवर पुढील निर्णय घेतला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता आणखीन एक महत्त्वाची बाब, अनेक वेळा सोशल मीडियावर ठराविक तारीख सांगून याच दिवशी पैसे खात्यात जमा होतील असे संदेश व्हायरल होतात. अशा संदेशाकडे काळजीपूर्वक पहा, कारण अधिकृत आदेश येईपर्यंत कोणती तारीख निश्चित मानता येत नाही. जेव्हा शासन संबंधित आदेश जारी करेल तेव्हाच प्रत्यक्ष तारीख स्पष्ट होईल. मित्रांनो, पेन्शनधारकांनी या काळात स्वतःची कागदपत्रे अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. बँक खाते सक्रिय असावे, जीवन प्रमाणपत्र आवश्यक असेल तर वेळेत जमा करावे, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँकेची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आता आपण आणखीन एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. पेन्शन वाढीबरोबरच 8व्या वेतन आरोग्याबाबतही अनेक चर्चा सुरू आहेत. वेतन आरोग्याचा निर्णय झाल्यास त्याचा परिणाम पुढे पेन्शनवरही होऊ शकतो, अशी अपेक्षा अनेक निवृत्त कर्मचारी व्यक्त करत आहेत. मात्र 8व्या वेतन आयोगाबाबतची अंमलबजावणी, वेळापत्रक आणि त्याचा नेमका परिणाम याबाबत स्वतंत्र अधिकृत निर्णय होणे आवश्यक आहे. म्हणून सर्वात योग्य भूमिका कोणती? ती म्हणजे अधिकृत माहितीची वाट पाहणे, अफवांवर विश्वास न ठेवणे, शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसारच निर्णय घेणे. जर भविष्यात शासनाने पेन्शन वाढीचा निर्णय घेतला तर त्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर, शासन आदेशामध्ये किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून उपलब्ध होईल. त्याच माहितीवर विश्वास ठेवणे अधिक सुरक्षित ठरेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण काय समजलं? पेन्शन वाढीबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. निवृत्त कर्मचारी संघटनाकडून सातत्याने मागण्या केल्या जात आहेत. महागाई आणि वाढत्या खर्चामुळे पेन्शनमध्ये सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही माध्यमांमध्ये विविध शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी अंतिम निर्णय अधिकृत आदेशानंतर निश्चित होईल. म्हणून कोणती अपुष्ट माहिती पुढे पाठवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. जर या विषयावर शासनाकडून नवीन आदेश, परिपत्रक किंवा अधिकृत घोषणा आली तर त्याची संपूर्ण माहिती आपण सर्वप्रथम सोप्या मराठीत भाषेत समजून घेऊ. तोपर्यंत संयम ठेवा आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा. आपल्या इतर पेन्शनधारक मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया लवकरच. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.